कौलीतला कृषी महोत्सव आणि खरीददार विक्रेता संमेलन। नमस्कार मंडळींनो, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये। तर मंडळींनो, कॉलेज वगैरे सुटला आणि आपल्या कणकवली कॉलेजच्या मैदानात ना या भव्य दिव्याचा सिंधुदुर्गातला ना कृषी महोत्सव आणि खरीददार विक्रेता संमेलन लागलेला। एवढी सगळी बाहेरची बुतूरची बॅनर बघून ना लकी ड्रॉ वगैरे शब्द वाचून ना मन लागलेला पिवाटा। म्हटलं आतमध्ये हा काय तात तरी बघूया। तर गेल्यावर सुंदर अशी रांगोळी काढलेली होती। संपूर्ण महिला वर्ग ना त्या ठिकाणी हजर होता आपल्या कोकणातले विविध प्रोडक्ट घेऊन। आता बघू गेल्यानंतर कोणत्याही क्षेत्रात महिला मागे रोवलेले नाही असत, तर सगळ्या क्षेत्रात पुढे असत। तसेच आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी म्हणून आजचा महोत्सव साजरा होत होतो। महोत्सवाचा विशेष कारण म्हणजे या ठिकाणी ना विविध अवजार म्हणजे आता काळ ना आधुनिकतेकडे वळत चाललेलं असं आणि त्याचप्रमाणे ना अशी अवजारं आणि यंत्र सुद्धा इलेली असत। या सगळ्यांची ना माहिती आपल्याकडे नसताना माहिती नसली ना का आपण त्या खरेदी करूक जात नाही। तर ह्याच कारणासाठी या विविध विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल लावलेले होते। या यंत्रांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी ह्योच त्यांचा मुख्य हेतू होतो। ह्योच हेतू ना काहीतरी सफल होताना दिसत होता। विविध शेतकरी या ठिकाणी येत होते, अवजारांची माहिती घेत होते आणि त्याचबरोबर काही ना खरेदी सुद्धा करीत होते। तर ह्यो मेळावा फक्त कृषी महोत्सव नसान आणि विक्रेते यांच्यामधलं संभाषण सुद्धा होता। तर या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रम आपल्या कॉलेजमध्ये आयोजित असल्यामुळे आम्ही सगळे मित्र सुद्धा या ठिकाणी बघू केलं आणि म्हटलं आनंद सुद्धा घ्यावा। या ठिकाणी विविध गोष्टी आपल्या समजती म्हणून कोकणात असे काही वस्तू असत ना तर बाकी काही तर दुनियेत गावले नाही ना तरी ते कोकणात गावतं। सांगूचं म्हटलं ना तर ही वांगी तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर कोकणातले काही रानमेवे असत ते तर ह्याच ठिकाणा पुढे नेऊचा महिला काम करीत होते। ना ह्या मेळाव्यात एक सुंदर अशी गोष्ट आली तर आजोबांनी सुंदर असं शानाचा उपयोग करून ना अशी एक लादी बनवून आणलेली होती आणि सांगत होते की ना ह्या ठिकाणी हे ते वरती पाय ठेवले आणि त्याच्यातले ना संपूर्ण ओलावा असं ते शोषून घेता। तर सुंदर अशी माहिती सांगित होते। तर असं जे आपले शेतकरी असा ते संपूर्ण वेळा बघून आमका तर भारी वाटलो, आमका एक वेगळा अनुभव भेटलो। तर तुमका संपूर्ण व्लॉग कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्लॉग आवडला असत ना तर या कोकणी व्लॉगरला फॉलो करूक विसरा नको।